नमस्कार मंडळी. आज वीर मारुतीरायाचा जन्मदिवस, चैत्री पौर्णिमा. मारुतीकडे पाहिलं की आपल्या मुखात भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हे रामदासांनी केलेलं स्तोत्र चटकन मुखात यायला लागतं आणि आपण म्हणायलाही लागतो. मारुती हे दैवतच तसं आहे, बुद्धिमतां वरिष्ठम. आज आपण पाहतो समाजामध्ये संत, महंत, सिद्ध, साधू, स्वामी अशा अनेक व्यक्तिमत्वांचं उदात्तीकरण चालू आहे. अर्थात हा प्रत्येक भाविकाच्या श्रद्धेचा भाग आहे, त्यासाठी तो आदरणीय आहे. पण महाराष्ट्राच्या भूमीवर इतकेच नव्हे तर अगदी अयोध्येपासून लंकेपर्यंत सुद्धा जो धीर वीर पूजला जातो तो आहे वीर हनुमान. आपल्याला त्याची जन्मकथा, त्याला प्राप्त असलेली वरदानं याची माहिती आहे. वज्रदेही असलेल्या या दैवताला आपण आवेशात जय बजरंग बली की असा नारा देऊन पुकारतो आणि हा नारा केल्याबरोबरच एक त्वेषाचं, ऊर्जेचं आणि अफाट शक्तीचं स्फुरण आपल्या देहात निर्माण होतं. कारण मारुती ही शक्तीची देवता आहे, ती प्राणदेवता आहे, शक्ती प्राप्त करण्याची ती किल्ली आहे. आपण रामरक्षेत दैनंदिन म्हणत असतो की सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम, आणि हेच सत्य आहे. आपल्या देहात असलेल्या प्राणशक्तीची ही मरुत किल्ली आहे. मरुताचं जोपर्यंत येणं जाणं आहे तोपर्यंत शक्तीचा वास आहे. त्याने जर भेदले शून्य मंडळा अशी परमावधीची किंवा अतिशय उच्च अशी अवस्था प्राप्त केली किंवा मग आपल्यालाच शून्यावस्था प्राप्त होऊ शकते, याची आपण जाण ठेवायला पाहिजे. म्हणून प्राणायामही करायला हवा. आज माझ्या मनात एक वेगळा विचार येत आहे. मी दैनंदिन आरती करत असताना आरतीतले एक बोल माझ्या मनामध्ये यायला लागले. दास रामाचा वाट पाहे सदरा, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे. ही ओळ वाचली, आरती संपली, पण दास रामाचा या शब्दावरून विचारांचं शेपूट मात्र लांबच्या लांब गरगर फिरू लागलं. केसरीपुत्र, सुग्रीवाचा मित्र, रामाचा निष्ठावान सेवक, श्रीराम परब्रह्माचा अतिशय जवळचं प्रिय असं व्यक्तिमत्व जर असेल तर ते फक्त हनुमान आहे. कोणकोणते गुण या वीर हनुमानात आहेत? आपल्या सकळ तरुणाईला आवश्यक असलेले सर्व गुण, सर्व संपन्नता, ज्ञान, विज्ञान, शरीर, वेद, अंतर्यामी असलेले महाअष्टसिद्धींचे सगळे स्रोत, त्यांचा आशीर्वाद, म्हणजेच एक संपूर्ण परिपूर्ण असं व्यक्तिमत्व. आपण पाहतो हल्ली प्रत्येक तरुण नवीन नवीन व्यायामशाळेमध्ये जातो आणि त्याच्यासमोर अर्नॉल्ड श्वार्झनेगरचा फोटो लावलेला असतो. पण आधीपासून आमच्या प्रत्येक आखाड्यात साधा माणूस गदा फिरवताना मात्र मारुतीरायासमोरच असतो. आपल्या श्वासागणिक श्रीरामाचं नाव उच्चारा आणि आपले अग्नितत्व जागृत ठेवा. तुम्ही वीर बना, शूर बना, आरोग्य संपन्न बना, याचा संदेश देत ही देवता अजूनही उभी आहे. आपल्या देहाची शक्ती ही स्त्री शक्तीचा आदर करण्यासाठी आहे आणि तीच खरी मारुतीची शिकवण आहे. तो आदर्श आहे. संकटकाळी मदतीला धावून जाणे, द्रोणारीसारखा मोठा पर्वतासारखं काम असलं, कार्य असलं तरी ते लीलया पेळणं आणि संजीवन बनणं, स्वतःला झोकून देऊन, आणि हे सगळं करत असताना काम पूर्ण झाल्यावर त्याचं श्रेयही न मागणं, असं या दैवताचा आदर्श आहे. म्हणूनच या तत्वाला आपण शरणागत व्हायला हवं. दास रामाचा हा सर्वगुण संपन्न असतो, म्हणूनच तो परब्रह्माचा दास होऊ शकतो. आपण परिपूर्णता ज्ञानाने न साधता समाजात दासवृत्ती फोफावताना हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. मला जाणवलं, फार काळ गेलेला नाही, महाराष्ट्रात किंवा भारतावर यवनी सत्तेची गिधाडं जेव्हा कार्यरत होती तेव्हा आपल्याच आया बहिणींची बेअब्रू होत होती. श्री समर्थ रामदासांनी संपूर्ण भारत पायी पालथा घातला आणि समाजात मिलेली निष्प्रभ होणारी धीरवीर वृत्ती पाहिली, शौर्याचा लोप झालेला पाहिला आणि समाज मनाला जागृती देण्यासाठी आता मारुतीसारख्या निष्ठावान आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व बनायला पाहिजेत. म्हणून स्वतःहून श्रीरामाचा आदर्श पाळत
अनेक ठिकाणी म्हणजे 11 मारुतीची मंदिरं बांधली. प्रत्येक मारुती मंदिर हे या वीरवृत्तीचं द्योतक होतं आणि अजूनही ते तसंच दिमाखात उभं आहे. प्रत्येक मंदिर हे वीर मारुतीचं, दास मारुतीचे नाही. तो दास फक्त श्रीरामासमोर. इतर वेळी मात्र विवेकनिष्ठ, बुद्धिवंत, विचारांचा आदर्श, सम्यक ज्ञानाचा स्रोत हा आदर्श बाळगायचा आहे. तेव्हाच आपल्याला वीर हनुमान कळेल. या वीर हनुमानाचा आदर्श बाळगून आपण सर्वांनी आपल्या अंतर्यामी असलेल्या आत्मारामाची पूजा करायला हवी. तुम्ही आत्माराम प्रसन्न केलात तर तुमच्यात वीर मारुती निर्माण होईल आणि आपल्या श्वासाश्वासातून, रंध्रारंध्रातून श्रीरामाचं नाव स्फुरण करायला लागेल, स्फुरण व्हायला लागेल. आता आपल्या प्रत्येकाची वय पाहता ती तरुणाईची नाही, ती देहावस्था आहे. पण मन मात्र तरुण आहे, कायम तरुण असणाऱ्या, जिवंत असलेल्या मारुती रायांसारखं. मी एवढंच म्हणेन, या पौर्णिमेपासून नाही, पौर्णिमा कशाला, आत्ताच्या क्षणापासून मला माझ्या मनाला, देहाला, तनाला, हृदयाला सुद्धा मारुती रायासारखं सुदृढ बनवीन. कोणत्याही परिस्थितीत माझ्या मनातल्या विषयरूपी रावणांना मानवर करू देणार नाही आणि असे वाटेल तेव्हा जय श्रीरामचा नारा करत मारुतीच्या द्वेषानं त्या विषयांना दूर करीन. ही सुरुवात आहे, हीच खरी पौर्णिमेची सुरुवात आहे. आपल्या मनाची पौर्णिमा जागृत करा, आपल्यातले मारुती तत्व ओळखण्याचा प्रयत्न करा. ते तत्व ओळखले की मारुतीचा जन्म आहे आणि मग सहजपणे आपल्याला म्हणतंय बजरंगबली की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम.